नमस्कार. आजचा दिवस माझा. आपलं वाक्य आहे, तुम्हाला तर माहिती आहे, 100 कोटी भ्रष्ट आणि डॅश डॅश राष्ट्र. बरोबर ना. आता तुम्ही म्हणाल की काय आहे नवीन. आमच्या इथे काय बॅलन्स आम्हाला समजत नाही. बॅलन्स म्हणजे काय की घेण्याच्या बदल्यात मला काहीतरी देणं आहे. जसा निसर्गाचा नियम आहे, पाण्याचं बाष्पीभवन होतं, मग त्याचं ढग होतं, मग ढगातनं पाऊस पडतो, परत पाणी पडतं. असा प्रत्येक गोष्टीचा एक नियम आहे. बरं ना. आपल्याला एक सायकलचं पायडल खाली जातं तेव्हा वर येतं दुसरं, मग त्याला परत आपल्याला ताकदीने खाली लावायचं आहे, मग परत दुसरं वर येणार आहे. मग अशाने तुमच्या जीवनाची सायकल सुरू राहते. पण आमच्या देशात काय माहिती आहे का, आम्हाला फक्त घेणंच माहिती आहे. यांना हे समजतच नाही की नुसतं घेतलं आणि दिलं नाही तर परत येईल कुठून हो. आणि यालाच काय म्हणतात, भ्रष्ट आचरण. म्हणजे सगळ्यांजवळ जेवढा खोटा पैसा येतो ना, त्याच्यामध्ये फटाफट जमिनी, बिल्डिंग आणि सोनं या 3 गोष्टी घेतल्या जातात. काय काय घेतलं जातं, त्याच्यामुळे यांचे भाव अव्वाच्या सव्वा वाढतात. आता जसं आहे ना, यथा राजा तथा प्रजा किंवा जथा प्रजा तथा राजा. आता आमच्या सरकारला पण काय आहे, फक्त घेणं माहिती आहे. त्याच्या बदल्यात देताना अकाउंटेबिलिटी, ड्युरेबिलिटी, ड्युरेशन, त्याचे स्पेसिफिकेशन असं कुठलीही गोष्ट ही देताना देत नाही. जे आलं ते आलं. पण घेताना मात्र काय, त्यांना पूर्ण पाहिजे, बरोबर पाहिजे, नियमात पाहिजे. आणि मग तुम्ही नियमबाह्य केलं की बाहेर पण द्या आणि सरकारला पण द्या. आता पहा ना कशी गोष्ट आहे, शाळेची फी 1-1 वर्ष अगोदर घेतात. आता माझ्या मुलीची फी भरायची तर ते काय म्हणतात, 11वी 12वी दोन्ही वर्षाची पूर्ण फी आजच जमा करा, नाही तर पोस्ट डेटेड चेक द्या आणि पुढच्या 1 वर्षाची फी पण पूर्ण आजच देऊन द्या. याच्यावर सरकारचं काहीच कंट्रोल नाही, कारण एवढं आम्ही घडवून ठेवलं. आणि दुसरी गोष्ट, 100 कोटींना नियम नको. त्यांना वाटतं माझं बरोबर, मी करतो ते बरोबर. आता शाळेची फी अगोदर द्या, नगर परिषदेचे टॅक्स एप्रिलमध्येच घेऊन घेतात. पुढे रस्ते बनवतील, नाही बनवतील, खड्डे पाडतील, सिग्नल लावतील, काय करतील, कचरा साफ करतील, नाही करतील, पावसाळ्यात गारा बिरा काय असेल नसेल ते पुढे होत राहील. एप्रिल मे जूनपर्यंत तुम्ही टॅक्स भरून टाका. रिझर्वेशनची असंच, पूर्वी 4-4 महिने आधी रिझर्वेशन घ्यायचे, नशीब आता 2 महिने. म्हणजे पहिले पैसे देऊन टाका, ती वेळेवर ट्रेन कॅन्सल होईल. टॉयलेट कसे असतात तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्हाला आवडतातच, कारण तुम्हाला फुकट घ्यायचं आहे. टॉयलेट चांगलं नसलं चालतं, पण सरकारने फुकट दिलं पाहिजे. अशा रिझर्वेशन पण अगोदर देऊन टाका. इन्कम टॅक्स ॲडव्हान्समध्ये भरून टाका, TDS भरून टाका. गाडीचा इन्शुरन्स तर सरकार 3-3 वर्ष अगोदर घेतं. हां, त्याच्यानंतर गाडीचा टॅक्स 15 वर्षाचा घेऊन घेतं. ती गाडी पुढे राहो न राहो, तो मालक राहो, ती जप्त हो, ती रोडवर चालो नाहीच, यांचं काही घेणं देणं नाही त्यांना. तुम्ही पैसे पूर्ण भरा आणि 16व्या वर्षी म्हणते गाडी भंगारमध्ये टाकून द्या. म्हणजे सरकार आहे, मायबाप आहे का इंग्रजांपेक्षा निपत्तर आहे, का मला वाटतं मोगलांपेक्षा निपत्तर आहे. मला समजतच नाही कसं आहे. पगार किंवा कामाचे पैसे कधी देतील ते नका विचारू म्हणते. ते तुमचं तुम्ही पाहत बसा. असो, बघा, भरा. तुमच्याजवळ पण भरपूर पैसा आहे, अगोदर भरा.